संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशा नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रय नमः. ओम राम दत्तात्रय नमः. नमो भगवते दत्तात्रय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ध्यान पाल अर्क प्रभ मिनिंद्र जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतम नाद विलीन चितपवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञैसन गादिभिः परिवृतं सिद्धै समाराधितं दत्तात्रयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्ध नामधार कथे सांगता अनेक उद्धारले भक्त दिव्य ग्रंथाच्या पंढाने परिसंप्रात केले दारुण जनान जमू पवित्र चरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहि म्हणती मज व्रत शब्द पटणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सगुणी गुप्त होती पा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्रे अनुसूया कारण दत्तात्रयाचे अवतरण माहूरकडे राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पा श्री गुरुने. राम ओम बीज मंत्र पटणे प्रकटे श्री दत्ता ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे. अवतारे येती आणि जाती तैसे नवे दत्तमूर्ती सदा राय पृथ्वीवर ते लोक उद्धार करावाय जगत उद्धार स्वयंकष्ट विश्वंभर श्री दत्तात्रय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचारी ते जनी जना सन्मार्ग देऊन मोक्ष मार्ग लावित असे. त्याचे रूपे अनंत झाले असे पुढे होतं. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नानकरी भिक्षामय कोल्हापुरी माहुरगिरी शयनकरी ऐसा महिमा जयाचा. कधी मलक वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरत दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमारी यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पेठापूर ग्रामात अपळा राजा सुमती राहत श्री दत्तात्रय ते आराधित मनोभावे करून तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येते दत्त भिक्षाम देई म्हणत दारी उभे राहून या. सुमती भिक्षा वाढता पोटभरा जेव म्हणत प्रसन्न श्री दत्त म्हणती काय हवीत होते. सुमती म्हणे इच्छा आहे का आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हाव मच तैसा. तथास्तु म्हणती श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेजे भागत विस्मय ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेते श्री दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे. त्या वर्षापर्यंत माता पित्याचे सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याय भक्तात. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येवोनी गोकर्ण क्षेत्रात लोक उद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होतं. दूरदूरून लोक येत स्वामी दर्शन करणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित कुरवपुरी महासिद्ध पीठ जाणा होत असे. कुरवपुरी एकर जग स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिन त्याचे बसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावा ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती त्याप्रत मी पुन्हा अवतरत दर्शन देईन तुझं प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्तच्या पूर्वित जोजी मागे त्या ते देत महास्वामी अवतारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येतेपाद श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला ओवी संख्या 31.